मस्त दाणेदार अजिबात चिकट न होणारा मूग डाळीचा हलवा. डाळ भिजवायचं टेन्शन ना, पेस्ट करायचं, एकदम झटपट तयार होणारा हा हलवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आळस न करता रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर मी ते 1 कप पिवळी मूग डाळ घेतली हो. तुमच्याकडे वाटी किंवा चाय प्यायचं छोटं ग्लास असेल तर त्याच्यानं सुद्धा तुम्ही डाळ घेऊ शकता. आता पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या डाळीला रात्रभर भिजवायचं वगैरे नाही, आपण इन्स्टंट बनवणार आहोत आणि त्या दोन्हीची टेस्ट म्हणाल तर जवळजवळ सारखीच असते. आता हे डाळ आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढू शकता पाणी नितळण्यासाठी. आता तुम्ही हे फॅनच्या खाली एक 7-8 मिनिट ठेवलं तर सुद्धा कोरडी होऊ शकते चाळणीत. आता मी लवकर बनवण्यासाठी एका कापडावर घातले हो, कॉटनच्या, कोणत्याही अशा रुमालीवर घालायचं आणि चांगलं असं पुसून कोरडी करून घ्यायचं. हे फक्त 1-2 मिनिटातच होऊन जाते लवकर. आता आपण हे कापडावरचं चांगलं भरून घेऊ. खूप इझी आहे बनवायला आणि टेस्टला म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मूग डाळीचा हलवा किती भारी लागतो. आता जाड बुडाची कढई किंवा पॅनमध्ये हे डाळ घालून 7 ते 8 मिनिट लाईट डार्क रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, गॅस बारीकच ठेवायचं, म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे रंग आला की मग आपल्याला आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, जास्त मोठंही नाही आणि जास्त असं पिठासारखं बारीकही नाही, म्हणजे बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरीकडे इथे कढईमध्ये अर्धा कप इथे मी तूप घेतले. आता काही काजू आणि बदामाचे बारीक चिरून घेतलेले तुकडे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. फक्त मी हे अर्धा कप तुपामध्येच हलवा बनवणार आहे. हलवाईंना 1 कप डाळ असेल तर 1 कप तूप घेतात. आता हे ड्रायफ्रूट्स तळलेले आपण बाजूला ठेवून नंतर ह्याचा वापर करू. आता ह्याच तुपामध्ये 1 चमचा बेसन आणि 1 चमचा रवा घालायचं. बेसननं खूप छान टेस्ट येते हलव्याला आणि रव्यानं चांगला दाणेदारपणा, चांगला टेक्स्चर येतो. ते 1-2 मिनिट परतल्यानंतर आता मूग डाळ जी आपण पावडर करून ठेवलेली होती ते घालायचं आणि मंद आचेवर सतत मिक्स करायचं. आपल्याला हे 8 ते 10 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं म्हणजे बिस्किटाचा कलर आला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. बनवायला इतका अवघडही नाही आहे आणि म्हणजे इतकं सोपंही नाही, थोडीशी मेहनत लागते, पण खायला म्हणाल तर किती भारी हलवा. शुद्ध घरात, बाहेरच्या आणि घरच्यामध्ये हेच तर फरक असते. आपण खूप छान घरी क्लीन बनवू शकतो. तर आता इकडे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये 1 कप साखर घातले हो, तर 3 पट पाणी घालणार आहे आपण, म्हणजे 3 कप पाणी. आता वाटीनं घेणार असाल तर 1 वाटी साखर, 3 वाटी पाणी असं घ्यायचं. आता आपल्याला एकतारी पाक किंवा चिगट पाक असं करायचं नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत, म्हणजे 1 उकळी येऊ द्यायचं. आता इथं मी चांगलं कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये ना केशराच्या काड्या घालणार आहे. हे फक्त ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, असेल तर, नाही तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता फक्त पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला. नंतर आता हे गरम गरमच तुम्ही अगोदरसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे डाळ भाजण्याच्या अगोदर सुद्धा करून घेऊ शकता किंवा साईड बाय साईड केलं तरी इझीच होऊन जाईल. आता आपण जे डाळ होती ना त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही आणि गॅसचा फ्लेम जो आहे ना बारीक ठेवायचं, म्हणजे लो ठेवायचं आणि थोडं थोडं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता डाळ कसं पाणी ऑब्झर्व करून घेत आहे आणि चांगलं म्हणजे एकदम चांगली शिजते. एकच वेळेस घातलं ना तर पूर्ण वरी येऊ शकते, त्यामुळे थोडं थोडं घालू शकता, सावकाश घाला. 3 ते 4 बॅचमध्ये तुम्ही हे पाणी घालू शकता. चांगलं घालायचं, परत मिक्स करायचं, परत घालायचं, परत. आता एकच वेळेस मी सगळं पाणी घालते आणि एकसारखं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. चांगलं चमच्याने असं चौकडून घेऊन चांगलं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनटामध्ये हे पूर्ण घट्ट होऊन जाते. तुम्हाला वाटत असेल आता हे इतकं पातळ आहे, पण पूर्ण घट्ट होऊन जाते. जे डाळ आहे ना आपली, पूर्ण पाणी ते शोषून घेते आणि चांगलं असं घट्ट आपलं हे हलवा रेडी होते. तुम्ही बघू शकता किती घट्ट चांगलं झालेलं आहे हलवा. आता बस वरून इलायची पावडर घालायचं,
आणि जे आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ना ते घालायचं. बस तयार आहे आपला हलवा. जास्त झंझट नाही. बरं, हलवा तर तयार आहे, पण रेसिपी कशी वाटली? सोपी आहे ना? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस घरच्या घरी झटपट ट्राय करून बघा. भेटते तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.